यंदा मुंबई महानगरपालिकेकडे 3,196 कोटी रुपये मालमत्ता कराचं संकलन, 336 कोटींचं सर्वाधिक कर संकलन पूर्व विभागातून. सरकारनं मार्चमध्ये जीएसटीच्या माध्यमातून 1.78 लाख कोटी कमवले. 2023-24 सालातलं दुसरं मोठं कलेक्शन. गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.7% वाढ. यंदा 20.14 लाख कोटी जीएसटी जमा. आरबीआयकडून 2000च्या नोटांवर माहिती जारी. आजवर 97.69% नोटा बँकेत जमा. राज्यात रेडी रेकनरच्या दरामध्ये यावर्षी कोणतीही वाढ नाही. लोकसभा निवडणुकीमुळे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय. घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा. पुणेकरांचा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना इशारा. 5 वर्ष पक्ष आणि मतदारांशी प्रामाणिक राहणाऱ्यांनाच मतदान केलं जाईल. पुण्यामध्ये लागली पोस्टर्स. मेरठमध्ये प्रचाराचा शंख फुंकल्यानंतर मोदींकडून प्रचाराला वेग. आज उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये प्रचाराला जाणार. हिमाचलमधील मंडीची भाजप लोकसभा उमेदवार कंगना रनौत. बाबा भोलेनाथाच्या चरणी प्रचारादरम्यान मंदिरात शंकराची पूजा. सर्व खटले लवकरात लवकर निकाली काढा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. सीबीआय स्थापना दिनी सरन्यायाधीशांचा तपास संस्थांना सल्ला. दिल्लीमध्ये तिहार तुरुंगाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं. 15 एप्रिलपर्यंत केजरीवाल तिहारच्या जेल नंबर 2 मध्ये. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी तपासामध्ये सहकार्य न केल्याचा ईडीचा आरोप. ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा धक्का. जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सैन्य कमांडर संमेलनाला केलं संबोधित. शेजारच्या देशांशी संबंधित सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा. भारतीय संरक्षण खात्याची निर्यात 21,000 कोटींच्या पलीकडे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 32.5% वाढ. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगण्याचा चीनचा आणखी एक डाव. भारताचं सडेतोड उत्तर. तोशखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा. इस्लामाबाद हायकोर्टाकडून इम्रानसह पत्नीच्या शिक्षेलाही स्थगिती. चीनमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा. वीज पुरवठ्यासह जनजीवनावर परिणाम. बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये ईस्टर आणि इफ्तार पार्टीचं एकत्र आयोजन. 2 किलोमीटर लांब टेबलवर एकत्रित भोजनाचा आस्वाद.